सोलापूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात दिसलं। मनसेच्या बाळासाहेब सरवदे या तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या करण्यात आलेली आहे। मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप आहे। मनसेचे नेते अमित ठाकरे आज सरवदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी वसीम अख्तर यांच्याकडे। वसीम, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अमित ठाकरे देखील आज पोहोचतायत। लागवीजी निश्चितच पाहिलं गेलं तर 2 दिवसापूर्वी जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून जे आहे ते मनसेचे पदाधिकारी जे आहे ते बाळासाहेब सरवदे यांची जे आहे ते हत्या या ठिकाणी करण्यात आली होती। आणि या हत्येमधील असलेले जे संशयित आरोपी आहेत भाजपाचे उमेदवार शालन शिंदे यांच्यासह अन्य आरोपींना जे आहे ते पोलिसांनी अटक केली। त्यांना न्यायालयात हजर केले असता शालन शिंदे आहेत यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी जे आहे ते सुनावलेली आहे। त्याचबरोबर यामध्ये दुसरे आरोपी आहेत त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। सरवदे कुटुंबियांवर जे दुःखाचं डोंगर कोसळले याची तात्काळ दखल जे आहे ते मनसेकडून घेण्यात आली आणि मनसेचे नेते अमित ठाकरे जे आहेत ते आता सोलापुरात जे आहे ते येणार आहेत आणि सरवदे कुटुंबियांची सांत्वनपर जे आहे ते भेट घेणार आहेत। त्याचबरोबर जे आहे ते या हत्येच्या निषेधात सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मूक आंदोलन देखील जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि याचं नेतृत्व जे आहे ते खासदार प्रणिती शिंदे असतील, त्याचबरोबर माजी आमदार नरसई आडम असतील आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील सर्व नेते असतील, या नेत्यांच्या माध्यमातून जे आहे ते त्या ठिकाणी मूक आंदोलन होणार आहे। लागवीजी निश्चित धन्यवाद वसीम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।